की साने गुरुजी सांगतात की परिस्थिती फार बिकट असल्यामुळे एक वेळेस मी तुरुंगामध्ये माझ्या आईसाठी काय केलेलं आहे, 40 रात्र ह्या माझ्या मी आईसाठी घालवल्या आहेत. जेव्हा माझी आई आजारी होती तेव्हा आणि शेवटच्या रात्रीला एक काय केलेलं आहे, आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि त्या आत्मचरित्राला नाव दिलेलं आहे श्यामची आई. साने गुरुजी सांगतात की परिस्थिती फार बिकट असल्यामुळे मी काय करत होतो, पुण्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये शिकत होतो आणि आश्रमशाळेमध्ये शिकत असताना मी रात्रीच्या वेळेला आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी एक सोबत जेवण केलेलं आहे आणि आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आपापल्या रूममध्ये झोपलो आणि झोपल्यानंतर थोडा विकू द्याला नॉर्मल आम्ही झोपल्यानंतर मला एक 11 वाजता स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये माझी आई आली आणि मी लगेच विचार केला आणि लगेच उठलो तर बरोबर घड्याळीमध्ये किती वाजलेले होते, 11 वाजलेले होते. घडीकडे पाहिलं तर 11 आणि स्वप्न पडलंय आईचं. आई म्हणते, अरे श्याम तू कुठे आहेस, तू लवकर ये रे बाळा, मला भेटायला लवकर ये. मी कधी जाईन याची गॅरंटी नाही, मी आजारी आहे, तू मला भेटण्यासाठी लवकर ये. मी पुन्हा तसाच झोपी गेलो आणि झोपी गेल्यानंतर पुन्हा स्वप्न पडलं 4 वाजता. पुन्हा आई माझ्या स्वप्नामध्ये आली आणि स्वप्नामध्ये जे ब्रह्ममुहूर्तावरती स्वप्न पडतं ना, ते कधीही खरं असतं, मला आईने सांगितलं होतं. त्यावेळेस मी उठलो, घड्याळीकडे पाहिलं आणि घड्याळीमध्ये बरोबर 4 वाजलेले होते. मी लगेच उठलो आणि कधी सकाळ होईल, कधी उजेड पडेल याची मी वाट पाहत होतो. सकाळचे 6 वाजले. मी लगेच उठून आंघोळ केली, स्नान केलं आणि लगेच मी बसस्टँडचा रस्ता धरला. पण जात असताना माझ्या खिशामध्ये होते फक्त 8 रुपये होते आणि पालघरला जाण्यासाठी मला लागत होते 10 रुपये. त्यावेळेस मी बसस्टँडवरती गेलो आणि बसस्टँडवरती गेल्यानंतर मी इकडे तिकडे पाहू लागलो, गावातलं कोणी भेटतंय का, नातेवाईक कोणी भेटतंय का. मला कोणीच नातेवाईक गावातलं भेटलं नाही. मला वाटत होतं कोणी जर भेटलं तर त्यांच्याकडून मी काय करीन, उसने पैसे घेईन आणि मला तिकिटासाठी पैसे होतील. पण सकाळचे त्या ठिकाणी 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, दुपारचे 3 वाजले. मला भूक लागलेली आहे, विकत काही खायला घेण्यासाठी पैसेही नाहीत, करावं तर काय. आणि एक गाडी तर पालघरला जाण्यासाठी येणार. 5 वाजता एक गाडी आली आणि गाडी आल्यानंतर मी त्या गाडीमध्ये एक मनुष्य, काही माणसं समोर उतरले दरवाजामधून. त्या पाठीमागे एक दोघं नवरा बायको जोडपं उतरलं आणि मी त्या ठिकाणी त्या स्टँडच्या बाकड्यावरती त्या ठिकाणी बसलेलो होतो. ते जोडपं आणि उतरताना शेवटला मला आवाज दिला, ए पोरा इकडे ये. मी त्या ठिकाणी गेलो. अरे आमची एवढी महागडी पेटी आमची घे, एवढी खूप जड आहे आणि खूप महागाची आहे, टाकून देशील, एवढी डोक्यावरती घेतो का. तू तशी घेऊ नको, फुकट घेऊ नको, आम्ही तुला काय करू, पैसे देऊ. तेव्हा मी विचारलं, काका किती पैसे देतानो. तेव्हा मला त्यांनी सांगितलं की मी तुला 5 रुपये देईन. 5 रुपये. काका मला 5 रुपये नका देऊ, मला फक्त किती रुपये द्या, 2 रुपये द्या. आणि मी ती पैशाच्या आशेपोटी पेटी माझ्या डोक्यावरती घेतली आणि डोक्यावरती सुंभळ नसल्यामुळे ती पेटी माझ्या डोक्याला फार ऋतू लागली. मला फार ओझं झालं जड असल्यामुळे. मी तसाच पेटी घेऊन, त्यांचं घर त्या स्टँडच्या जवळच होतं, मी पेटी घेऊन चालू लागलो. पण चालत असताना मला फार डोक्याला वेदना होऊ लागल्या आणि मी त्या घरापर्यंत गेलो. मागे वळून पाहिलं,
जेव्हा मागे वळून पाहिलं तर मागे ते आणखीन आले नाही. त्यांना येण्यासाठी खूप वेळ आहे. मी बाजूला पाहिलं, मला पेटी घेण्यासाठी, मदत करण्यासाठी, उतरण्यासाठी कोणी आहे का? पण पेटीला उतरण्यासाठी, मदत करण्यासाठी कोणीच नाही. मी काय केलं, एका भिंतीचा आधार घेत आणि हाताचा आधार घेत ती पेटी खाली उतरण्याचा प्रयत्न करू लागलो. पण पेटी उतरत असताना ती पेटी माझ्या डोक्यावरून सटकली, आनंदन दिशी खाली आदळली. आदळल्यानंतर त्या पेटीचं लॉक तुटलं, त्या पेटीला खड्डे पडले आणि ते पाठीमागून आले. त्यांनी पाहिलं आणि सांगितलं, तुला एवढा दम निघत नव्हता का आम्हाला येऊस्तोवर? आमची एवढी मागाची पेटी तोडलीस, हिला किती खड्डे पडले, जा, तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. माझ्या कानाखाली त्यांनी 2 ठेवून दिल्या. पण मी तसाच त्या पैशामुळे जागेवरती थांबलो. माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अश्रू मी तसेच डोळ्यातले अश्रू डोळ्यामध्येच जिरवले आणि जाग्यावरती थांबलो. शेवटी त्या बाईला दया आली आणि दया आल्यानंतर त्या बाईने काय केलं, माझ्या हातावरती फक्त अवघा 1 रुपया माझ्या हातावरती दिला आणि तो 1 रुपया घेऊन मी पुन्हा स्टँडला आलो आणि स्टँडला आल्यानंतर चौकशी केली. चौकशी केंद्रामध्ये चौकशी केली. स्टँडवरती साहेबांना विचारलं, साहेब मला पालघरला जायचंय, गाडी किती वाजता आहे हो? तेव्हा साहेबांनी सांगितलं, अरे पोरा, तुला पालघरला जाण्यासाठी गाडी फक्त 9 वाजता आहे आणि एकच गाडी आहे आणि ती शेवटची गाडी आहे. गाडी बरोबर 9 वाजता आली स्टँडवरती. मी त्या गाडीमध्ये चढलो आणि गाडीमध्ये चढल्यानंतर 5 नंबरच्या सीटवरती बसलो. साहेब आले, ड्रायव्हर साहेब आले, कंडक्टर साहेब आले. ड्रायव्हर साहेबांना गाडी चालू केली. कंडक्टर साहेबांना बेल वाजवली आणि गाडी पालघरच्या दिशेने धावू लागली. आणि कंडक्टर साहेब तिकीट फाडत 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 माझ्याकडे आले आणि आल्यानंतर मला विचारलं, ए तुला कुठलं तिकीट द्यायचंय सांग. त्यावेळेस मी सांगितलं, साहेब मला पालघरचं तिकीट आहे, पण माझ्या खिशामध्ये आहेत फक्त 9 रुपये. अरे पोरांनो, तुम्ही तिकीट घेऊन येता आणि गाडीमध्ये बसता, तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? गाडी माझ्या घरची आहे, नेमकी का तुमच्या घरची आहे? चल गाडीच्या खाली उतर. पण एका माणसाला दया आली आणि शेवटच्या सीटवरती जे बसलेले होते वयस्कर म्हातारे, त्या बाबांनी आवाज दिला, ओ साहेब घ्यावं या लेकराला, शेवटची गाडी आहे, या ठिकाणी कुठे थांबल, जिथपर्यंत त्याचं तिकीट पुरतंय ना तिथपर्यंत त्याला तिकीट द्या. मला साहेबांना तिकीट दिलं आणि गाडी धावत 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 एका जंगलामध्ये आली पालघरजवळ आणि साहेबानं गाडी वाजवली. माझं तिकीट त्या ठिकाणी संपलं आणि मला गाडीच्या खाली उतरून दिलं. गाडीच्या खाली मी जेव्हा उतरलो त्या ठिकाणी मला खूप भीती वाटली. मी खूप घाबरू लागलो. त्या ठिकाणी जंगलामध्ये खूप नाना प्रकारचे आवाज येत होते. प्राण्यांचे आवाज येत होते. सिंहाच्या डरकाळ्या, कोल्या कुत्र्यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर, नाना प्रकार श्वापणांचे आवाज माझ्या कानावरती पडत होते. माझ्या पायामध्ये चप्पल नव्हती, पण मी तसाच धावत पळत सुटलो रस्ता काढत. आणि धावत असताना माझ्या पायाला काटे टोचत होते. जंगलामधून धावत असताना माझ्या अंगाला कारट्या ओरबडत होत्या. पण मी तसाच धावत घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर पालघरेमध्ये पोहोचलो आणि माझ्या घरचा दरवाजा उघडा होता आणि फक्त एक दिवा लावलेला होता. त्या ठिकाणी माझे वडील गुडघ्यामध्ये